नमस्कार मित्रांनो, मी गणेश वणकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। 12वी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये आता परमनंट सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे। रेल्वेकडून जाहिरात जी आहे तर ती आलेली, तर या जाहिरातीमध्ये कोणाला फॉर्म भरता येणार आहे, फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, पात्रता, रिक्त जागा, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल, रेल्वेसाठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण मित्रांनो ही बॅच लॉन्च केलेली मित्रांनो रेकॉर्डेड पद्धतीची ही बॅच असणार आहे। 1499 प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे आणि परीक्षा ही मराठीतून होते मित्रांनो आता रेल्वेची, आणि याच्यासाठीच ही बॅच देखील तुम्हाला मराठीतून संपूर्ण मार्गदर्शन जे आहे तर ते रेल्वेसाठी करणार आहे। तर याच्यासाठी आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। आणि हा कोर्स जॉइन करताना जर तुम्ही एक GM10 नावाचा एक कोड यूज करत असाल तर तुम्हाला आणखी 10% सूट जी आहे तर ते या प्राइसेसवर मिळणार आहे। बघा, रेल्वेकडून आलेली ही जाहिरात आपण पाहू शकतो। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB, तर ही जाहिरात नंबर 7/2025 ची। बघा, NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पास उमेदवारांसाठी ही जाहिरात जी आहे तर ती असणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन कधीपासून सुरू होणार आहे तर ते 28 ऑक्टोबर पासून तुमचे फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि लास्ट डेट कधी असणार आहे म्हणजे क्लोजिंग डेट तर ती असणार आहे 27/11 म्हणजे 28 ऑक्टोबरला फॉर्म सुरू होणार आहेत आणि 27 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। ओके, पुढे जागा किती आहेत, रिक्त जागा किती आहेत बघा। पदाचं नाव तुम्हाला सांगतो, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, तर याच्या 21,700 हे त्याचं बेसिक पे आहे। त्याच्यानंतर 40 पुढे पेमेंट जातं याचं। 18 ते 30 वय लागतं आणि 2,424 जागा आहे त्याच्यासाठी। पुढचं आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, याचं 19,900 ही सॅलरी आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी कमी सॅलरी आहे। 18 ते 30 वय आहे आणि 394 जागा आहेत। त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, याच्या 163 जागा आहेत आणि ट्रेन क्लर्क TCच्या जवळपास आपल्याला इथं फक्त 77 जागा पाहायला मिळतात। 3058 एवढ्या जागा पाहायला मिळतात। या आपल्याला जागा कमी पाहायला मिळतात, पण मित्रांनो रेल्वे आता दरवर्षी रिक्रुटमेंट करतं म्हणून या जागा आपल्याला कमी पाहायला मिळतात। आधी आपल्याला जास्त जागा का बघायला मिळायच्या, कारण की रेल्वेची खूप वर्षानंतर एक जाहिरात यायची, पण मात्र आता दरवर्षी जाहिरात येते म्हणून आपल्याला अशा पद्धतीच्या या जागा इथं बघायला मिळतात। बघूया, वयोमर्यादा पण आपण जे आहे तर ते पाहिलेले 18 ते 30 आहे, पण तुम्हाला माहिती आहे OBC साठी जे आहेत तर ते 3 वर्ष एक्स्ट्रा मिळतात आणि SC ST साठी 5 वर्ष एक्स्ट्रा मिळतात। आता इथं एज लिमिट दिलेली इझिली तुम्हाला माहिती पडणार आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन काहीच नाही मित्रांनो, फक्त 12वी पास पाहिजे आणि त्याच्यात असं नाही म्हटलेलं एवढे टक्के तेवढे टक्के, काहीच तसं जे आहे तर त्या गोष्टी त्यांनी सांगितलेली नाही। एक्झाम फी तुम्हाला लागणार आहे 500 रुपये, किती 500 रुपये, परंतु जे कोणी SC ST, एक सर्व्हिसमॅन, दिव्यांग, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असेल, आता हा EWS नाही मित्रांनो, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हा थोडा वेगळा आहे, तर अशा उमेदवारांना फक्त 250 रुपये। लक्षात घ्या, या 500 मधील 400 रुपये हे तुमचे रिफंड होतात, परत तुम्हाला मिळतात, आणि यांचे तर पूर्ण 250 रुपये परत मिळतात कारण की त्यांचे फी एक्झाम फी नसते त्यांना। पुढे याच्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये 2 टप्पे असतात। या 2 टप्प्यांमध्ये लक्षात घ्या तुमची ऑनलाईन टेस्ट होत असते मित्रांनो। ऑनलाईन टेस्ट ह्या 2 टेस्ट होतात, एक म्हणतात CBT1 आणि दुसऱ्याला म्हणतो आपण CBT2। तर CBT1 चा जो एक्झाम पॅटर्न आहे तर या एक्झाम पॅटर्न साठी 90 मिनिटं तुम्हाला वेळ मिळतो। त्याच्यामध्ये GK GH चे तुमचे 40 प्रश्न असतात, इथं 40 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी आपल्याला इथं पाहायला मिळतो। मॅथवर 30 प्रश्न असतात, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग वर 30 प्रश्न असतात, असे 100 प्रश्न 100 गुणांसाठी आणि वेळ मिळतो फक्त 90 मिनिटं। आता याचा जो अभ्यासक्रम असतो तर तो अशा पद्धतीने असतो। मॅथमॅटिक्स मध्ये बघा, नंबर सिस्टीम, डेसिमल, फ्रॅक्शन, LCM, HCF, रेशियो, प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क अशा पद्धतीचे टॉपिक असतात। त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये बघा, एनालॉजीज, कंप्लीशन ऑफ नंबर्स अँड अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, रिलेशनशिप, एनालिटिकल रिझनिंग, सिलॉगिझम, जम्बलिंग, वेन डायग्राम, तर अशा पद्धतीने आपल्याला हा सिलेबस पाहायला मिळतो। त्याच्यानंतर असतं आपला जीकेचा, जीके मध्ये आपल्याला करंट इव्हेंट पाहायला मिळतात, त्याच्यानंतर जनरल सायन्स पाहायला मिळतं, ओके, त्याच्यानंतर जिओग्राफी हा विषय आपल्याला पाहायला मिळतो, एन्व्हायरमेंट हा विषय आपल्याला इथं बघायला मिळतो,
पॉलिटी हा विषय आपल्याला पाहायला मिळतो, हिस्ट्री हा विषय आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर असे हे विषय जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सर्व बघू शकतात. आता पहिली परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या परीक्षेला बोलवलं जातं, तर त्याच्यामध्ये पण 90 मिनिटच असतं. पण मित्रांनो आता प्रश्नांची संख्या वाढलेली आहे, प्रश्नांची संख्या झालेली आहे 120. त्याच्यामध्ये जीकेचे 50 प्रश्न, मॅथचे 35 प्रश्न, रिझनिंगचे 35 प्रश्न. त्याचा पण सिलेबस सेमच आहे, सिलेबस मध्ये काही बदल होत नाही. म्हणून पहिला जो अभ्यास केला तोच तुमचा पुढे देखील जो आहे तर तो कामात येत असतो. याच्यामध्ये हे जे 4 पद आहेत ना मित्रांनो, त्याच्यापैकी जिथं जिथं तुम्हाला हे टायपिस्ट हे पाहायला मिळतं ना, त्यांच्यासाठी कम्प्युटर बेस्ड स्किल टेस्ट होत असते. या सेंट्रल मध्ये एक असतं मित्रांनो, तिथं कुठल्याही पद्धतीचं टायपिंग प्रमाणपत्र लागत नाही. त्यांचं असं म्हणणं राहतं की तुम्हाला टायपिंग येते ना, तर ते आम्हाला सिद्ध करून दाखवा. डायरेक्ट ते तुम्हाला टायपिंगला बसवतात. ओके, आता झोन वाईज पण वॅकन्सी आलेली मित्रांनो. जवळपास मुंबईला 494 इथं वॅकन्सी इथं पाहायला मिळतात. बाकी ठिकाणी पण आलेले आहेत, पण मी मुंबईचं तुम्हाला सांगतो बघा. कमर्शियल कम तिकीट क्लर्क याच्या तुम्ही बघा, सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, तर अशा हे वेगवेगळे कॅटेगरीज नुसार बघा. इथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही जे आहे तर एकदा ही वॅकन्सी तुम्ही बघून घ्या, मुंबईसाठी अप्लाय करत असाल. आणि बाकी झोन वाईज पण वॅकन्सी जी आहे अंडर ग्रॅज्युएटची आलेली, जसं की अहमदाबादला 153 जागा आहेत, अजमेरला 116 जागा आहेत, बँगलोरला 54 जागा आहेत, भोपाळला 123 आहेत, भुवनेश्वरला 18 आहेत, बिलासपूरला 69 आहेत, चंदीगडला 24 आहेत, चेन्नईला 80 आहेत, गोरखपूरला 173 इथं बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने जागा तुम्ही पाहायला मिळू शकतात. बघा, आरआरबी कोलकाताला 499 आहेत, बाकी मुंबईला देखील 494 जागा. इथं जास्त म्हणजे सगळ्यात जास्त जागा कोलकाता आणि दुसऱ्या नंबरला आपलं मुंबई जे आहेत पाहायला मिळतं. अशा जवळपास 3058 जागा इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात. ओके, तर अशा पद्धतीने 12वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये ही जी संधी आली आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करा. तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल या CBT 1 CBT 2 अभ्यासक्रम सेम तुम्ही पाहिला असेल, संपूर्ण अभ्यासक्रम मराठीमध्ये पेपर होतो. आता याचा फॉर्म कशा पद्धतीने भरावा, याच्यासाठी बेस्ट पोस्ट काय असते, या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. म्हणून तुम्ही आपल्या ह्या चॅनलला जॉईन करून ठेवा. आणि रेल्वे भरतीची RRB NTPC ची ऑनलाईन बॅच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.